नमस्कार, मी शिवशंकर बोंबले, पत्रकार सत्याचा लढा या दैनिक वृत्तपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेब, आपण या मुंबईमध्ये एक मराठी माणूस आहे. या व्यवसायामध्ये आपण कसं पदार्पण केलं आणि आताच्या या परिस्थितीमध्ये हा व्यवसाय आपला कसा चालतो? आम्ही पण अगदी छोटा व्यवसाय पासून सुरुवात केली. आता आम्ही हे 2 वर्षापासून 2024ला या ठिकाणी व्यवसाय हा सुरू केलेला आहे कपड्याचा. आपली मराठी माणसं असे व्यवसायात खूप कमी आहेत. पण तरीही आपण आम्ही पण तिघेजण एकत्र येऊन या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला. महागाई जी दिवसेंदिवस वाढते, मग त्याचा परिणाम आपसुकच लोकांवरती होतोय. त्याचा आपसुकच लोकांवरती परिणाम होतोय. लोकांचं आता असं झालंय, की नेमकं म्हणजे कपडे तर नवीन-नवीन हवेत किंवा इतर सगळ्या शौक-शौकीन करायचं आहे. पण मात्र आता रोजच्या जीवनाची जी काही गरज आहे, त्याचीच भान झाली आहे. त्याच्यामुळे त्याचा आपसुकच परिणाम ह्या सगळ्या कपड्यासारख्या धंद्यावरती झालेला आहे. म्हणजे पहिली लोकं जसं सणावारीला लोकं आवर्जून खरेदी करत होतं, तसं आता राहिलेलं नाही. आता काही एकदमच गरज असेल, तरच नवीन घ्यायचं. अशा प्रकारची आता लोकांची मानसिकता बनलेली आहे. आणि त्याचं नक्कीच ह्या सगळ्या सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जी काही आर्थिक धोरणं येतात आहे, त्याचा परिणाम नक्कीच होतो. मुंबई ही कपड्याची राजधानी, आर्थिक राजधानी संबोधली जाते. मुंबई गुजरातला हलवण्याचं धाड धरलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी. आणि जे मार्केट आहे, कपडा मार्केट असेल, तुमचं मुंबईतलं हिरा मार्केट असेल, जे मार्केट आहे म्हणजे आर्थिक राजधानी ही गुजरातलाच न्यायचा घाट आहे. आता जे गुजरातचा माल मुंबईत येतो, याबद्दल जे GST असेल, महाराष्ट्र शासनाची जी टॅक्स प्रणाली असेल, याबाबत काय? अ, आता बरेचसे आता बघा आपण मागेच म्हणालो, की बऱ्याचदा काय महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या वगैरे आहेत, त्या सगळ्या गुजरातला घेऊन चाललंय हे सरकार. जर अशा प्रकारचं जर या सरकारचं धोरण असेल, की महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला या ठिकाणी मारायचं, तर त्याला आपण तरी सामान्य कितीचा लढा देणार? आज आमची तशीच आहे, की जे काही हिरा मार्केट होतं किंवा कपडा मार्केट होतं, तर हे हळू सगळं सुरत किंवा गुजरातला चाललंय. आणि इथला जो मराठी माणूस जो काही महत्त्वाचा होता मुंबईकर, मुंबईचं महत्त्व कमी करण्याची यांची नक्कीच काहीतरी योजना असू शकते. बेरोजगारी, वाढती महागाई, शेतीमालाला भाव नाही. मुंबईमधला जो मराठी माणूस आहे, विशेषतः उद्योगधंद्यामधला, मग हॉकर्स असतील, व्यापारी असोसिएशन असेल, यामध्ये बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी काही दुकाने आपली बंद केलेली. कारण मजुरांचा पगार असेल, उत्पन्न वाढीचा प्रकार असेल, याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान होत चाललेलं आहे. याच्याबाबत काय म्हणता? नाही नक्कीच हा सगळ्यात बघा सगळ्यात आता सामान्यांवरती परिणाम काय होतो, तर सरकारच्या धोरणांचे जे काही परिणाम आहेत, ते चांगले वाईट परिणाम आपसुकच खाली तळागाळात दिसतात. आता आम्हाला प्रत्यक्ष असं कधी जाणवत नाही सामान्य म्हणून, की बाबा ह्या एखाद्या धोरणाचा किंवा हे घेतलेल्या ह्या निर्णयाचा माझ्यावरती काय परिणाम होतोय. सामान्यांचं असं असतं. मात्र त्याचा आपसुकच म्हणजे आपण म्हणतो जसं, की मी प्रत्यक्ष काही लोकं सामान्य माणूस टॅक्स देणारा दिसत नसेल किंवा टॅक्स भरणारा, पण तो जी काही छोटी पेन्सिलसारखी एखादी वस्तू जरी खरेदी करतो, तर त्याच्यामागेही तो टॅक्स देत असतो. आणि ह्याच आपसुकच ह्याचा सगळा परिणाम होतो. कारण आता जे महागाईचा जो काही दर आहे आणि आपलं सामान्यांचंच बघा ना, शहरात आता राहणाऱ्यांचे बरेचसे लोकं आता विचार करतात आहे, की गावाकडे जायला हवं किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही दुसरं करता येईल का? असं विचार चाललेला आहे. आणि नक्कीच बरेचसे जे काही व्यावसायिक आहेत, हे व्यावसायिक आता ह्या प्रत्येकाचं दुकानं नाही आहेत. आणि मुंबईत बघायला गेलं तर तुम्ही एक तुम्ही सर्व्हे केला, तर मी तर म्हणेन दक्षिण मुंबईत तर असेल ना, 1000 दुकानामध्ये एखादं दुकान मराठी माणसाचं असेल. म्हणजे याच्या आधी असू असतील, दुकानं असतील, पण ती काय कालांतरानं आर्थिक अडचणी, भाऊबंदकी ह्याच्यामध्ये ती आपली सगळी विकली गेलेली आहेत दुकानं. आणि आता पुन्हा एकदा आपण जेव्हा तरुण आता जे काही थोडंसं हिंमत करून बघतायत, की आपण काहीतरी व्यवसाय करावा, पण त्यावेळी त्यांना एखादं दुकान हे ह्या ठिकाणी दादरसारख्या दुकान आपण बघितलं तर 50,000 पासून सुरुवात पुढे होते. दादरसारख्या एरियात जर म्हटलं तर 50,000 रेंट. आता आपण आपलं एक सामान्य बघितलं मराठी माणसं किती मोठी ताकद असली आणि जर तो व्यवसायात उतरायचं म्हटलं, तर 5,00,000ची एखाद्या वेळी तो गुंतवणूक करण्याची हिंमत दाखवू शकतो. पण 5,00,000ची गुंतवणूक त्याला फक्त ते दुकान घेण्यासाठी घेतंय. आता व्यापाऱ्यांमध्ये जर ती सर्कल आहे, तर पुढचा माल देणारा व्यापारी पण मराठी नाहीये. तो गुजराती आहे. तर तो आपल्याला खरोखर व्यापाऱ्याला माल देईल का? मराठ्याला तो उभा करण्यासाठी देईल का? आणि दिला तर तो जो कोण त्या ठिकाणी कॅशमध्ये खरेदी करतोय, त्याच्यापेक्षा आपला जो थोडासा मागेल, की क्रेडिटवरती मला द्या, तर त्याच्यात तो ₹5-50 एक्स्ट्राच देणार. त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी गोष्ट आहे ना, एक चक्र बनून गेलंय. ह्या चक्रामध्ये आपण फक्त फिरतोय आणि आपण आमच्यासारखे आता तरुण काही हिंमत करतोय, की देऊया एकदा प्रयत्न तर करूया. सगळेच म्हणतात, की मराठी तरुण प्रयत्न करत नाही, व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करत नाही. पण ह्याला आम्ही शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे सहकारी आहेत अमय खापरे आणि रामचंद्र वारे. आम्ही ह्या तिघांनी या ठिकाणी हिंमत करून हा केलेला आहे. दादासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र येऊन आपण हा व्यवसाय करून बघूया.
आणि त्याच्यामध्ये आता मी 2 वर्ष अतिशय उत्तमरित्या व्यवसाय चालवतो आणि आता लोकांना पण आणि व्यवसायात आहे की बाबा तुमची पहिली 3 वर्ष तुम्हाला तग धरून राहायचंच आहे. लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही तिथपर्यंत लोकांना कळणार नाही तुमचं काय आहे. आणि व्यवसाय पण असा आहे की मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो की बाबा आपण सगळे मांसाहारी आहोत. चिकन घ्यायचं असतं. चिकनची पण 10 दुकानं असतात. पण 10 दुकानामध्ये पण आपण आपला जो ठरलेला असतो त्याच्याकडेच जातो. चिकन तो पण कोंबडीच कापणार आहे, हा पण कोंबडीच कापणार आहे. पण तरी पण जातो का तर एकमेकांविषयीची एक आपुलकी निर्माण होते आणि रिलेशन बनतं. त्याच्यासाठी ते गरज असते. आणि तसंच आहे आपलं तर 2 वर्षाचा आम्ही हा टप्पा पार केलाय. अजून 1000 दिवस तरी तुम्ही धंद्यात उभं राहिलं पाहिजे. तर तसा आमचा हा प्रयत्न आहे. आम्ही आता ह्याच्यात आहोत. सध्याचं जे राजकारण बघता, ठाकरे साहेबांची आमदार गेले, खासदार गेले, त्या राजकारणाचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाले जाणवतात? तसं काय आपल्याला प्रत्यक्ष अजून तरी तसं काही जाणवत नाही. कारण जे काय घडतंय ते एका वरच्या लेवलवरती आम्ही अगदी सगळ्यात तळाची गाय आहे. त्याच्यानंतर ज्या काही मधल्या असतील किंवा जे सगळे इंडस्ट्रीयल असतील त्यांच्यामध्ये काही घडामोडी घडू शकत असतील. पण आम्हाला तसं अजून काही प्रत्यक्ष तसं वाटत नाहीये. आता हे बघतो मराठी, गुजराती हे जो वाद आहे, हे राजकारण्यांकडूनच येतो आपल्याकडे. याचा काही व्यवसाय परिणाम? प्रत्येकाने आपापले सिंडिकेट तयार केलेले आहेत. म्हणजे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आहेत. आता हे आपल्याला दिसत नसले तरी आपण एखादं जर चळवळीत किंवा ह्या समाजकारणात जर काम करत असू तर आपल्याला दिसतं की गुजराती तेही त्यांचा एक स्वतःचा एक सिंडिकेट आहे आणि ते त्यांचं ते बरोबर चालवतात. त्यांच्याच माणसांना कशा प्रकारे सहकार्य करायचं हे त्यांच्याकडे बरोबर सिस्टम बनलेली आहे. आपणच आपली जी सिस्टम आहे ती त्यांच्याकडे नोकरी करण्याचीच आहे. त्याच्यामुळे त्याचं काय आपल्याला माहितीच येत नाही, अंदाजच येत नाहीये. आता ज्या वर्षी हे आपण एक दुकान जसं आम्ही आता तिथे इथे रिटेल व्यापार करतोय. तर रिटेल व्यापार करणारा माझा जर माल मला सप्लाय करणारा हा जर माझा आणखी मराठी असतील तर तो तेव्हा हा जे सगळेच माझे वरती म्हणजे बनवणारा कारागीर, माल रॉ मटेरियल देणारा माझा माणूस असे सगळे जर आम्ही चौघे पण टप्प्यातले आम्ही जर आमचे असू ना तर आम्हाला कळेल की नेमकं काय आहे. आमच्यातला एक आता मी दुकान चालवतोय, वरचा माल देणारा गुजराती आहे, त्याच्यावरचा माल देणारा तो पण गुजराती आहे आणि शिवणारा पण गुजराती आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यात आपण कुठे नाहीच आहोत म्हणायला हरकत नाही. हे आता आपण तग धरून फक्त चालवतोय. वाढत्या महागाईमुळं व्यवसायावरती काही इफेक्ट पडतोय असं तुम्हाला काय जाणवतंय का? 100% सर, 100%. कारण काय महागाई तुम्ही बघा ना रोजच्या गरजा भाजी घ्यायला गेलात तर तुम्हाला जे 100 रुपयाची नोट ही कुठे जाते कळत नाहीये. तर तुम्ही हे नवीन नवीन कपडे घेण्यात आणि ह्याच्यात या हाऊस करण्यात किती पैसे टाकणार. ह्याचा नक्कीच परिणाम ह्या सगळ्या छोट्या छोट्या व्यवसायांवरती होतोय. आणि ह्याच्यामध्ये परत ऑनलाईनचा पण तेवढाच मोठा आहे. लोकांना आता फोटो बघून पटकन क्लिक करून ते स्वीकारण्याची सवय लागते. त्याच्यामुळे ह्याचा नक्कीच या छोट्या मोठ्या व्यवसायांवरती परिणाम होतोय. मुंबई मराठी माणसांची आहे. मराठी माणसं उद्योगधंद्यामध्ये आहे. दादर झालं, हिंदमाता झाला, ही कपड्याची मायानगरी म्हणल्या जाते. कपड्याची बाजारपेठ म्हणतात. आतापर्यंत जसं जे अनुभव आहे, कारण हे कसं तर राजकारण थोडं चेंज झालं तर व्यवसायावर परिणाम होतो. आणि हे जे आमदार खासदार फुटतात, मतदारसंघातले जे काही शिवसेना फुटली असेल अन्य, ह्या प्रकरणाकडे तुम्ही काय बघता, कशा म्हणून बघता? बघा आता काय आहे राजकारण आणि असं सामान्य जीवन हे तसं जवळचं नातं आहे. मात्र आता ज्या प्रकारे घडतंय कारण आता आम्हाला असं म्हणायला लागतंय की हे घडण्याची गरज झालीच का किंवा आता इथे असेल याच्या आधी आम्ही पण म्हणतो की महानगरपालिकेत शिवसेनेसारखे पक्षाची सत्ता होती. मग इतकी वर्ष का झाली किंवा मराठी माणसाला त्याने पुनर्जीवित किंवा या ठिकाणी त्यांचं बस्तान बांधण्यासाठी नेमकं काय प्रयत्न केले. आता ती लोक जर तशा प्रकारचं करत आहे की त्यांच्याकडे गुजरातला धंदे इकडे घेऊन जात आहे तर इथली पण ती जी राजकीय शक्ती आधी होत्या त्यांनी पण इथे मराठी माणूस इथंच थांबला पाहिजे म्हणून काय प्रयत्न केले विशेष हे पण आम्हाला विचार करावा लागतोय. त्याच्यामुळे आता त्यांच्या त्या जे काही जातात आहे येतात आहेत कोण खोके घेतोय कोण बॉक्स घेतोय याच्याशी आम्हाला तर वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की बाबा आम्ही जे सामान्य खालची तळागाळातल्या ते आम्ही आमच्या हिशोबाने प्रयत्न करतोय की बाबा आपण तरी इथे व्यवस्थित राहूया. आता जे पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे खासदार आहेत जे उबाटामधून शिंदे सेनेत गेले, ते पत्रकारांबाबत जे अवाच्य भाषेत बोलले, शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी होती. आणि याचं एक लेटेस्ट उदाहरण काल आणण्याची एक मध्यवर्ती बँक आहे. त्या मतदारांना पोलिसांचा वापर करून जी धमकी दिली जाते पत्रकारांना किंवा जी आरेरावी चालते याबाबत जे चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, त्याला जर तसे सरकारच्या बाबतीत किंवा एजन्सीच्या बाबतीत जर असं होत असेल तर याबाबत एक व्यापारीच्या नात्यानं आणि सर्वसामान्य जनतेच्या नात्यानं तुम्ही काय सांगाल? नाही नक्कीच बघा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो पत्रकारिता आणि हे सगळं वृत्तपत्र पत्रकारिता. आता मात्र बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की ह्याची सवय लावला कोणी. आज समाजामध्ये पत्रकारांनी एक निरेटिव्ह तयार केलाय की बाबा लोकांना एका बाजूच्याच बातम्या तिकडलंच कसं चांगलं हे दोन्ही बाजू दाखवायला हव्या होत्या ना. आज जेव्हा त्यांच्यावरती आलंय त्यावेळी म्हणतात आहे की आम्हाला हा अरेरावी करतोय. मात्र त्यांनी ह्याच्या आधीपासून जर
दोन्ही बाजू दाखवल्या असत्या की हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे, कारण त्यांनी तेच करायला हवं होतं. पण हेच बरोबर कसे, ह्यांचंच कसं चांगलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आज तेच त्यांच्यावरती उलटलंय. त्यावेळी पत्रकार पण म्हणतात आहे की ही चौथ्या स्तंभेवरचा आघात आहे. पण आतापर्यंत सामान्य माणसावरती जो अशा प्रकारचा आघात होता, ज्याची जबाबदारी खरं तर पत्रकारांची होती, की त्यांनी तटस्थ राहून ही गोष्ट त्यांनी मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. म्हणून आज त्यांच्यावरती ही पाळी आली. जसं एक ना एक दिवस ते तुमच्यावरती उलटणारच आहे. आणि त्याच्यामुळे आता हे जे सरकार आहे, या सरकारला आपण आधी म्हणत होते सगळे लोक पैसे देऊन, आपण सरकारला निवडून आणलं ना. मागे जेव्हा होतं किंवा ह्या सरकारने कशा प्रकारे आधीचं सरकार किंवा इथले स्थानिक पक्ष आहे ते फोडले, या सरकारची जेव्हा तेव्हा होती ना, तेव्हा पत्रकारांनी दाखवलं का ते योग्यरित्या की ह्याने जे सरकार तोडलंय, हे आमदार इकडून इकडे गेलेत, हा एक पक्ष फुटलाय. तेव्हा पक्ष फुटलाय तो ठाकरेंचा फुटलाय असाच विचार केला. पण त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात हे सामान्यांचा पण गळा पकडतील हे वाटलं नव्हतं का? त्यांना त्यांना तर जाण होती ना, सामान्य माणसाला नव्हती. ही दाखवून द्यायची गरज होती, ती पत्रकारांनी दाखवून द्यायची होती. त्यांनी खरी सूचना लोकांपर्यंत पोहोचवायची होती की हे घडतं, हे योग्य नाहीये आणि हे लोकशाहीला खरं तर घातक आहे. आज त्यांच्यावरती जेव्हा पलटलं तेव्हा लोकशाही पण आठवायला लागले आणि स्वतःचं पण अस्तित्वाचा विचार यायला लागला. त्याच्यामुळे खरं तर आता पत्रकारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्यावरती होतोय हा भविष्यकाळ सामान्यांवरती होणार आता तुमच्यावरती जसं आलंय, तेव्हा तुम्ही एक निष्पक्ष राहून ह्या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण करायला हवं आणि जनतेला तुम्ही संविधानाला अपेक्षित जसं नागरिक घडला पाहिजे आणि तो मतदार झाला पाहिजे तशा प्रकारचं तुम्ही त्यांना प्रशिक्षित किंवा शिक्षित कराल अशा सूचना द्या. एवढं. त्या तरुणींना आपण व्यावसायिक म्हणून काय मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू? नाही बघा, नोकऱ्या आता सगळ्याच गोष्टीत आपण बघितलं, ज्या काय सरकारी पण नोकऱ्या होत्या त्या पण आता प्रायव्हेट करायला लागले. आता ह्यांचे सगळे मित्र आहेत, ह्या मित्रांनाच घेऊन ते सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा काही गोष्टींचं एवढं ते हे करतायत की आपल्याला दिसत पण नाहीये. म्हणजे एकदा एवढा छोटा असलेला काही वर्षांपूर्वीचा उद्योगपती आज आपल्या देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसरतोय. हे मधीच आपल्याला राजसाहेबांनी दाखवून दिलं होतं त्यांच्या त्या व्हिडिओ क्लिपची. पण ह्याचा खरोखर परिणाम होतोय का? मी आधी बघितलं बघा, ह्याच्या आधी तरुण आहेत, आता त्यांना एक वेगळी नशा दिली जाते की धर्माच्या नावावरती त्यांना केलं जातं. आणि तेच आहे, आज तुम्ही बघाल तर बऱ्याच शहरांच्या पोस्ट जे असतात व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मोठा परिणाम होतोय. आणि त्याच्यात ते फॉरवर्ड करण्यात आणि मी कसा हिंदू आहे, मी कसा वेगवेगळ्या जाती धर्माचं दाखवून, एकदा कधी धर्म असेल तर धर्माचं, नाहीतर मग जातीचं हे दाखवून छाती फाडून दाखवली जाते. आणि त्यांना त्यांच्या खऱ्या ज्या प्रश्न आहेत आणि खरे त्यांच्या अडचणी आहेत ह्याच्यापासून दूर केलं जाते. त्याच्यामुळे त्यांना जाणीवच होत नाही आहे मी इतका उच्च शिक्षित असून पण ह्याला परिणामकारक जे सरकार आहे हे त्यांना जाणीवच होत नाही आहे. आणि ती जाणीव करून देण्याचं काम मला वाटतं आपण पत्रकार म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांना करावं. या व्यवसायाची संकल्पना आपल्या मनात कशी आली? मी असे छोटे छोटे व्यवसाय करत आलोय. म्हणजे अगदी फेरीवाल्यासारखा रस्त्यावरती पण मी छोटा व्यवसाय केलाय आणि कपड्याचा व्यवसाय केलाय, भाजीचा व्यवसाय केलाय. म्हणजे मी नोकरी 1 वर्ष केले आणि एका वर्षात त्या गुजराती माणसाकडून मी ते व्यवसायाचं थोडंसं शिकलो आणि मी रस्त्यावरती व्यवसाय सुरू केलाय. आणि तिथपासून मग हे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे भांडवल नसतं म्हणून आम्ही हे 3 तरुण एकत्र आलो आणि तिघांनी मिळून हा एक व्यवसाय उभा केलेला आहे. या सगळ्या गोष्टीला आपण सर्वप्रथम प्राधान्य कोणाला द्या? नाही, नक्कीच काय किंवा घरच्यांचा सपोर्ट शिवाय कोणताही व्यवसाय तुम्ही मोठा करू शकणार नाही. कारण व्यवसाय म्हटलं की सगळ्यात पहिलं येतं की त्याचा खर्च काढणे. कमाईची जी वर्ष आहेत ती खूप पुढे जातात. मग खर्च कसा काढायचा, घर कसं चालवायचं, आणि हे घर चालवताना आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ असेल तरच ते शक्य असतं. कारण आपण कसं आहे की आपल्याला ही अक्कलच येते कारण आपलं पहिलं व्यवसायात कोण नाही. आधीची ज्यांची पिढी व्यवसायात आहे त्यांच्यासाठी ते सोपं आहे. मात्र आपण जेव्हा शून्यापासून सुरुवात करतो त्यावेळी हे खूप कठीण असतं आणि ह्याच्यासाठी आपल्याला घरच्यांचा खूप सपोर्ट लागतो. म्हणजे पत्नी असेल, आई असेल, म्हणजे आपल्या घरची सगळीच लोक जेव्हा आपल्या पाठी जातात की बाबा तू कर, तू घरचं जरी नाही पाहिलंस तरी आम्ही चालवू, तू तुझं फक्त तेवढं तरी चालव. हा जो व्यवसाय चालवत आहे आतापर्यंत, जशी सुरुवात व्यवसायाची केली आतापर्यंत, तुम्हाला काही मोठी अशी अडचण आली का या व्यवसायामध्ये? नाही, आतापर्यंत तशी अडचण नाही. आपली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तीच असते की बाबा ह्याच्या ठिकाणी आर्थिक सोर्स कसे उभं करायचं किंवा फायनान्स कसा उभा करायचा हा असतोच. पण मात्र आम्ही ते आतापर्यंत तडजोड करून आलेलो आहे आणि इथपर्यंत येतोय. आणि आतापर्यंत तरी आपण एक 3 वर्षाचा तरी आपण आधीच आपण चालू करताना विचार केला होता की 3 वर्ष तरी आपल्याला त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा नफा होणार नाहीये. आपण जे आहे तो खर्च कसा भागवता येईल कमीत कमी ह्याच्यामध्ये तो आपण हे केलेला आहे. त्याच्यामुळे आता ही 2 वर्ष तरी आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि मी सगळ्यांना तोच म्हणेन की नवीन तरुणांना की आपण ह्या व्यवसायात उतरा, छोटे मोठे व्यवसाय करा. व्यवसायातूनच तुमची प्रगती होऊ शकते. पण संधी आहे तर आपले सगळे छोटे मोठे उतरले तर ते नक्कीच एक चांगलं सर्कल तयार होईल. धन्यवाद. आपल्या जे चालू व्यवसाय आहेत त्याला आमच्या सत्याच्या लढा या वृत्तपत्राकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व तुमच्या
भागीदारांचे सगळ्यांचे अभिनंदन. असाच व्यवसायामध्ये भरभराटीत हो. पत्रकार शिवशंकर बोंबलेसह कॅमेरामन सुशांत बोंबले, मुंबई.